व्हेरी गुड बॉय समू. व्हेरी गुड बॉय. आत्ता पाचवा आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न समू. ठीक आहे. समजा तुला कोणी अनोळखी माणसाने काही खायला दिलं जो तुझ्या माहितीतला नाही आहे. ठीक आहे. ना तो तुझ्या पप्पाच्या ओळखीचा ना मम्मीच्या ओळखीचा आहे. ठीक आहे. ना कोणाच्या ओळखीचा आहे. तर तू त्याच्या हातातलं घेशील? नाही. मग तू काय करशील? मी माझा पासवर्ड विचारल, त्याच्यानंतर मी अगर त्याने पासवर्ड बरोबर सांगितलं तरी मी चॉकलेट नाही घेणार. व्हेरी गुड. अजून काय करशील? त्याच्यानंतर मी धावत येईल. कुठे धावशील? मी माझ्या घरी धावत येईल. धावत येशील? हां. व्हेरी गुड. आणि जर समजा तुझं घर लांब असेल तर तू काय करशील? मी तरी मी धावतच येतो. तिथं असतं तिथंच धावत येईल. व्हेरी गुड. व्हेरी गुड. शाबास समू. ठीक आहे. समजा जर तुझं घर लांब असेल, समजा तू शाळेत असशील. ठीक आहे. मम्मी पप्पापैकी आईबाबापैकी तुला कोणी शाळेतून घ्यायला आलं नाही, कोणी अनोळखी माणूस तुला घ्यायला आला. ठीक आहे. अनोळखी म्हणजे? अनोळखी म्हणजे ज्याला तू ओळखत नसशील. ठीक आहे. ज्याला आम्हीसुद्धा ओळखत नसू आणि त्याने तुला सांगितलं की मी तुझ्या पप्पाचा भाऊ आहे. ठीक आहे. अंकल आहे असं काही सांगितलं तर त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. ठीक आहे. तू सर्वात पहिलं कोणाला सांगणार? शाळेच्या वॉचमॅन अंकलला सांगणार किंवा शाळेत तिथे जर टीचर असतील तर त्यांना सांगणार. ठीक आहे. त्यांना काय सांगणार? मॅडम मी ह्या माणसाला ओळखत नाही आणि हा माणूस माझ्या वडिलांचा कोणी लागत नाही. ठीक आहे. नाही मी हा माझा काका मामा कोणीच नाही आहे, तरी हा मला चॉकलेट देतोय आणि बोलतोय मला तुझ्या पप्पांनी पाठवलं म्हणून घ्यायला. ठीक आहे. अशी सावधानी बाळगशील ना? हां. व्हेरी गुड. व्हेरी गुड बॉय समू.